नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण बघणार आहोत बोरकुटाचे वडे। तर त्यासाठी मी हे बोरकुट घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण एका कोपरामध्ये चाळणी घेऊन आपण ते बोरकुट थोडंसं हलकं गाळून घ्यायचं आहे। कारण त्यामध्ये जो जाडसर कूट असतो ना, तर तो आपल्याला दातांना रुततो। तर त्यामुळे आपण थोडंसं मस्त हलकं त्याला गाळून घ्यायचं आणि जो जाडसर कूट आहे त्यामधला तो आपण फेकून द्यायचा आहे। तो वापरण्यात यूज नाही करायचा तो। आणि जर खालता आपल्याला गाळता आपण खालतं जर जाडसर कूट पडला तर तो पण आपण उचलून त्यामध्ये थोडासा असा गाळून घ्यायचा आहे। तो वाया नाही जाऊ द्यायचा। आणि आपण जो जाडसर कूट आहे तो आता फेकून देणार आहे। तर तो काही मी उपयोगात नाही आणणार आहे। तर आता मी 1 चमचा लहान चमचा पिठी साखर घातली आहे। तर पिठी साखरेने कसं गोड असा थोडासा स्वाद येतो। आणि अर्धा चम्मच मी अजून त्यात पिठी साखर घातलेली आहे। आणि आता मी त्यामध्ये थोडासा खारट स्वाद येण्यासाठी अर्धा चम्मच मीठ घालत आहे। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अर्धा चम्मच मी मीठ घातलेलं आहे। तर आता मी मस्त थोडंसं पाणी असं थोडं पाणी टाकून त्याला असं पहिले ते मिश्रण आहे ना मी ढवळून घेणार आहे। हे पूर्ण एकजीव करणार आहे मिश्रण। आणि मग त्यामध्ये आपण थोडं पाणी घालून त्याला असं भिजवून घेणार आहे हे मिश्रण थोडं जसं आपण कणिक मळतो ना, कणिक भिजवतो तर त्याप्रमाणे आपल्याला थोडं पाणी टाकून हे मिश्रण आहे ना भिजवून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। तर असं थोडं पाणी टाकून आपण असं हे मिश्रण भिजवून घेऊ। हे बघा मी कसं भिजवून घेत आहे। तर मस्त त्याचा असा गोळा मऊसर गोळा तयार होतो। हे बघू शकता तुम्ही असं थोडं पाणी टाकून भिजवायचं, पण जास्त पाणी टाकलं तर ते पातळ होईल। तर असं थोडं पाणी टाकून भिजवलं की असा मस्त मऊसर गोळा त्याचा तयार होतो। आणि हा बघा त्यामध्ये साखर मीठ असा खारट पूर्ण असा मिक्स तो मस्त आपला मऊसर गोळा तयार झालेला आहे। तर आज ही आयडिया मला सुचली बोरकुट होतं तर आता आपल्या बोटाला पाणी लावून घ्यायचं आणि आपण असे मस्त त्याचे वडे थापून घ्यायचे। तर जसे बघा ते मुंगाच्या डाळीचे आपण वडे थापतो ना बोटावर, तर त्याप्रमाणेच आपल्याला हे वडे थापून घ्यायचे आहे। तर बघू शकता तुम्ही कसे वडे थापत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे गोल आणि असे चापट वडे थापून घ्यायचे आहे। तर दुसरा पण दाखवते मी तुम्हाला। तर अशा प्रकारे थोडं पाणी लावून घ्यायचं हाताला आणि मग त्या असे बोटाने किंवा अशी बोटाने थापून किंवा बोटाने फिरून आपण वडे करून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे हे बघा। तर अशा प्रकारे आता मी माझे संपूर्ण वडे तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर माझे अशा प्रकारे हे बोरकुटाचे वडे बनून तयार आहे। तर मैत्रिणींनो हे बघा मी असे मस्त छान असे वडे तयार करून घेतलेले आहे। आणि हे आता मी उन्हात वाळत घालणार आहे। आणि 1-2 दिवस याला उन्हात वाळत घालायचं। आणि मग वाळले की एखाद्या काचेच्या भरणीमध्ये वगैरे किंवा एखाद्या प्लास्टिकच्या भरणीमध्ये सुद्धा तुम्ही भरून ठेवू शकता, स्टोअर करू शकता। आणि लहान मुलांना तर हे वडे खूपच आवडतात बोरकुटाचे। तर कशी वाटली ही रेसिपी आजची? तर तुम्हाला जर आवडली असेल मैत्रिणींनो तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर जय महाराष्ट्र, जय श्रीराम।